कृष्णाला कधी आव्हान नाही देत, देखणं अशी अंगठ्याने चिरडायची असतात. त्याच्यामुळे कोणाला तरी वाटलं की त्यालाच बोललोय, मग त्यांनी सांगितलं माझ्या नादाला लागू नका रे, तुझ्या नादाला लागण्या एवढ्या कुवतीचा तू नाहीच आहेस. जसं युगपुरुष असतं तसं खड्डा पुरुष कोण, हे आमचे तरबूज जाऊ द्या, कुठेही खड्ड्यात घाला त्याला. त्या प्रकारच्या फ्रस्ट्रेशन मध्ये डोकं बिघडल्यासारखा बोलतो, त्यावेळी त्याला फार उच्चांनी सांगितलं होतं औरंगजेब फॅन क्लब. आपण औरंगजेब फॅन क्लबचेच आहोत हे मात्र उद्धव ठाकरेंनी दाखवलं. उद्धवजींचा डोक्यावरचा ताबा सुटलेला आहे. ते अत्यंत फ्रस्ट्रेटेड आहेत आणि त्या फ्रस्ट्रेशनमध्ये ते ज्या प्रकारचे शब्द वापरत आहे, मला असं वाटतं की याच्यावर काय उत्तर आपण देणार आहोत. जेव्हा एखादा व्यक्ती अशा प्रकारच्या फ्रस्ट्रेशनमध्ये डोकं बिघडल्यासारखा बोलतो, त्यावेळी त्याला फार उत्तर द्यायचं नसतं. पण हे भाषण करून जे अमित शहानी सांगितलं होतं औरंगजेब फॅन क्लब, आपण औरंगजेब फॅन क्लबचेच आहोत हे मात्र